भारतीय महिलांच्या शौर्य गाथेचा इतिहास फार जुना आहे. प्राचीन काळापासून त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा सर्वच क्षेत्रात उमटलेला आहे. मध्यंतरी काही काळ पुरुषप्रधान संस्कृतीच्या दबावाखाली त्यांचे अस्तित्व झाकोळले गेले हे खरेच आहे. पण नंतरच्या काळात त्यांना आपले हक्क व अधिकारांची प्रखरतेने जाणीव झाली. आपले हरवलेले अस्तित्व पुन्हा गवसले. इतिहासच याला साक्षी आहे. ब्रिटिशांच्या जुलमाविरुद्ध बंड पुकारलेल्यांमध्ये झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचे नाव अग्रक्रमाने घ्यायला हवे. 1857चे बंडच पाहना. ब्रिटिशांविरुद्ध पहिल्या संग्रामाची ठिणगी येथूनच पडली. मेरी झाशी नहीं दूंगी अशी गर्जना करणाऱ्या झाशीच्या राणीचे लक्ष्मीबाईंचे शौर्य शत्रूनेही वाखाणले आहे. पुरुषी वेशात घोड्यावर स्वार होऊन ब्रिटिशांविरुद्ध तिने सैन्य नेले. घोड्याचा लगाम तोंडात धरून दोन्ही हातांनी ती रणांगणावर तलवार चालवायची. किती धाडशी बाई. अखेरपर्यंत ती शरण आली नाही आणि शेवटी मैदानावरच तिने प्राण सोडले. राणी चेन्नम्मा, राणी दुर्गावती, राणी अवंतीबाई, मतंगिनी हजरा, उषा मेहता, सुभद्राकुमारी चौहान, कृष्णाबाई निमकर, कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या उल्लेखाविना स्वातंत्र्याचा इतिहास कसा बरा पूर्ण होईल. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महिलांनी केवळ बघ्याची भूमिका न बजावता मिळेल ती जबाबदारी स्वीकारून आपापले योगदान दिले. महात्मा गांधी महिलांना समान हक्क मिळावेत या मताचे होते. महिलांसाठी वेगळे कोणतेच कार्यक्रम वा योजना न राबवता देखील त्यांच्या काळात सर्वच वयाच्या व वर्गाच्या महिलांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठ्या प्रमाणात भाग घेतला. यात अशिक्षित, सुशिक्षित, बालविधवा, विवाहित आणि कुमारिकाही होत्या हे विशेष. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे नाव आहे विजयालक्ष्मी पंडित. मोतीलाल नेहरूंची ही कन्या झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि सरोजिनी नायडू यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झालेली होती. गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात विजयालक्ष्मींनी भाग घेतला आणि ब्रिटिशांविरुद्ध खुलेआम लढा पुकारला. परदेशातील अनेक परिषदांमधून सहभागी होत त्यांनी भारताची भूमिका जगासमोर मांडली. अनेक जाहीर सभांतून भाषणे केली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी तर तिच्या प्रत्यक्ष घरातूनच घडत होत्या. वयाच्या 16व्या वर्षी एनी बेझंटच्या होम रूल लीगमध्ये सक्रिय सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या विजयालक्ष्मींना केवळ स्वयंसेवक होता आले, कारण त्यांचे वय कमी होते. संयुक्त राष्ट्राच्या प्रथम बैठकीवेळी त्या सॅन फ्रान्सिस्कोत हजर होत्या. अनेक आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या विजयालक्ष्मींना एक महान योद्धा मानले जाते. 16 जुलै 1908 रोजी हरियाणात कालका येथे एका बंगाली कुटुंबात जन्मलेली अरुणा गांगुली म्हणजेच अरुणा असफ अली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अरुणाचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखे आहे. 1930 मधील मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. अनेक जाहीर सभात भाषणे केली, अनेक मोर्चे नेले. ब्रिटिश सरकारने त्यांना 1 वर्ष कारावासाची सजा दिली. गांधी आर्यविन करारानंतर अनेक राजकीय नेत्यांना सोडून देण्यात आले, पण अरुणाची मुक्तता झाली नाही. नंतर लोक आंदोलनामुळे ब्रिटिशांवर दबाव आला आणि अरुणाला सोडणे भाग पडले. पुन्हा 1932 मध्ये तिहारच्या कारावासात असताना त्यांनी राजकीय कैद्यांना मिळणाऱ्या वाईट वागणुकीविरुद्ध उपोषण केले. या उपोषणानंतर राजकीय कैद्यांना मिळणाऱ्या वागणुकीत सुधारणा झाली. पण अरुणाला मात्र अंबाला येथे एकांतवासाची शिक्षा फरमावण्यात आली. गोव्याला मुक्ती मिळवून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. भारताची गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सरोजिनी नायडू महान कवयित्री आणि उत्तम वक्ता तर होत्याच, पण त्याही पलीकडे प्रखर स्वातंत्र्य सैनिकही होत्या. लहानपणापासूनच प्रज्ञावंत असलेल्या सरोजिनीने वयाच्या 12व्या वर्षीच मॅट्रिकची परीक्षा दिली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. खिलाफत आंदोलनाचा प्रचार त्यांनी केला. गांधीजींच्या सत्याग्रह चळवळीत भाग घेतला. नागरी असहकार चळवळीची ती एक निष्ठावान पाईक होती. जालियनवाला बाग हत्याकांडाविरुद्ध तिने हजारो लोकांसमोर भाषणे दिली. पंडित जवाहरलाल नेहरूंची पत्नी कमला नेहरू यांनी पतीसोबत राष्ट्रीय आंदोलनात भाग घेतला. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याच्या कमलाच्या इच्छेला मान देऊन नेहरूंनी तिला पूर्ण सहकार्य केले. 1921च्या असहकार आंदोलनात कमलाने अलाहाबादेत महिलांच्या गटागटासह विदेशी कापड व दारू विकणाऱ्या दुकानांविरुद्ध पिकेटिंग केले. जेव्हा नेहरूंना एका जाहीर भाषणापासून रोखण्यात आले आणि अटक झाली, तेव्हा त्यांच्या जागी कमलाने ते भाषण वाचून दाखवले. 2 वेळा ब्रिटिशांनी तिला अटक केली. ब्रिटिश सरकारला कर न भरण्याची मोहीम तिने राबवली. घरोघरी जाऊन महिलांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घेतले आणि स्वदेशीचा प्रचारही केला. बा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कस्तुरबा गांधी दक्षिण आफ्रिकेपासून गांधीजींच्या लढ्यात सामील होत्या.
भारतात त्यांनी महिला सत्याग्रहींचे नेतृत्व केले आणि अनेकदा तुरुंगवासही भोगला. चंपारणच्या नीळ कामगारांच्या आंदोलनात त्यांनी गांधीजींना साथ दिली आणि गुजरातच्या खेडा तालुक्यात नो टॅक्स मोहिमेत भाग घेतला. राजकोट सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल त्यांना अटकही झाली. शेवटपर्यंत गांधीजींसोबत राहिल्या. एका श्रीमंत पारशी कुटुंबात जन्मलेल्या मादाम भिकाजी कामा लहानपणापासून बंडखोर वृत्तीच्या होत्या. इंग्रजीतून उत्तम शिक्षण मिळालेल्या कामा राष्ट्रीय भावनेने प्रेरित झाल्या होत्या. ब्रिटिशांनी भारताला लुटले अशी त्यांची पक्की भावना बनली आणि त्यांनी स्वराज्याचा पुरस्कार केला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर अनेक पुस्तके लिहून त्यात ब्रिटिशांविरुद्ध जहर रोखायचे काम त्यांनी केले. अनेक बंडखोरांना धन आणि इतर वस्तू पुरवून आपापल्या परीने मदत केली. कपूरथलाच्या श्रीमंत कुटुंबात जन्मलेली राजकुमारी अमृत कौर लंडनहून शिक्षण पूर्ण करून भारतात परतली तेव्हा अवघी 20 वर्षांची होती. वडील राजा हरनाम सिंग यांनी तिच्या हृदयात राष्ट्रीय चळवळीची ज्योत प्रज्वलित केली. मिठाचा सत्याग्रह आणि क्विट इंडिया चळवळीत भाग घेऊन ती तुरुंगात देखील गेली. 1947 मधील स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात समावेश झालेली ती पहिली महिला होती. एका विणकर कुटुंबात जन्मलेल्या अंजली अम्मालने सत्याग्रहात सहभागी होऊन अनेकदा तुरुंगवास भोगला. सरोजिनी नायडू यांची कन्या पद्मजा नायडू हिने 21व्या वर्षी स्वातंत्र्य चळवळीत उडी टाकली. खादीचा प्रचार केला. विदेशी सामानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. क्विट इंडिया चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना 1942 मध्ये तुरुंगात जावे लागले. आपल्या अर्धशतकावरच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी सामाजिक चळवळींसाठी दिलेले योगदान न विसरता येण्यासारखे आहे. आधुनिक भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली स्त्री म्हणजेच इंदिरा गांधी. पूर्वाश्रमीची इंदिरा प्रियदर्शनी नेहरू. 1930 मध्ये स्वातंत्र्य सैनिकांना मदत करण्याच्या हेतूने इंदिरेने मुलांची ब्रिगेड म्हणजेच वानर सेनेची स्थापना केली. 1938 मध्ये इंदिराजी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाल्या आणि त्यांनी अधिक सक्रियतेने राजकारणात उडी घेतली. जगावर आपला ठसा उमटविणाऱ्या मोजक्या स्त्रियांमध्ये इंदिरा गांधी यांचा क्रमांक अव्वल आहे. याच पंक्तीत बसतात सुचेता कृपलानी. त्यांना विसरून कसे चालेल. स्वातंत्र्यासाठी त्या तुरुंगात गेल्या. घटना विधान समितीवर त्यांची 1946 मध्ये निवड झाली होती. भारताच्या स्वातंत्र्यात अनेक विदेशी महिलांनीही भाग घेतला आहे. या विदेशी महिला भारतीय नेतृत्वाने प्रभावित झाल्या. त्यांनी हयातभर भारताची सेवा करण्याचे पत्करले. भारताच्या सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी त्या झगडल्या. 1857 साली इंग्लंडमध्ये जन्मलेल्या डॉक्टर एनी बेझंट या आयरिश महिलेने भारतावर प्रेम केले. 1893 पासून त्या भारतात स्थायिक झाल्या. न्यू इंडिया या आपल्या वृत्तपत्रात त्यांनी घोषणाच केली की भारतीय जनतेवर आपले मनापासून प्रेम आहे आणि यापुढे भारत हीच माझी भूमी असेल. त्यांनी थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. 1902 मध्ये एनीने भारतातील वाईट परिस्थितीसाठी इंग्लंडला जबाबदार धरून त्यांचा खरपूस समाचार घेतला. 1914 मध्ये एनीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर सातत्याने स्वातंत्र्यासाठी धडपड केली. होम लीगची संकल्पना प्रथम त्यांनीच मांडली. यामुळे महिलांना मतदानाचा समान अधिकार प्राप्त झाला. भारतातील महिला चळवळीला बळकटी आणून देशाला एक नवीन दिशा देण्याचे कार्य एनीने केले. जन्माने नसली तरी एनी बेझंट मनाने पुरेपूर भारतीय होती आणि म्हणूनच अशा विदेशी वीरांगनांना आपला देश अजूनही आदराने स्मरतो. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हिरिरीने सहभागी झालेल्या मादालेन स्लेद आणि कॅथरीन मॅरी हेल्मन या दोघी महात्माजींच्या इंग्लिश लेकी म्हणून प्रसिद्ध होत्या. याच त्या मीराबेन व सरलाबेन. भारतासारख्या महान आणि शक्तिशाली राष्ट्रातली स्त्री शक्ती जागृत केली तर येथील महिला पुरुषांच्या बरोबरीने हे राष्ट्र अधिक बळकट करण्यास पुढे सरसावतील असा भगिनी निवेदिता यांना पक्का विश्वास होता. स्वामी विवेकानंदाच्या भारतीय नारीत्वाच्या संकल्पनेने प्रभावित होऊन भगिनी निवेदितांनी अमेरिका तसेच युरोपभर भारताच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ज्या विदेशी महिलांनी सहभागी होऊन हा लढा बळकट केला त्या महिलांमध्ये मिस मार्गारेट नोबल म्हणजेच भगिनी निवेदिता यांचे योगदान मोलाचे आहे. 1942 मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल आर्मीत महिलांचा समावेश ही एक ऐतिहासिक घटनाच होती. एरवी प्रेमळ आणि मुलायम असलेली भारतीय नारी प्रसंगी किती कठोर बनू शकते आणि शत्रूवर तुटून पडते याचे ज्वलंत उदाहरणच होते आणि आहे.
सुभाषचंद्र बोसांच्या इंडियन नॅशनल आर्मीत महिलांच्या विभागाला झांसी की राणी ब्रिगेड या नावानेच ओळखले जायचे. कॅप्टन लक्ष्मी या रेजिमेंटच्या प्रमुख होत्या. कॅप्टन लक्ष्मीसारख्या महिला तर सशस्त्र लढ्यातही उतरल्या. सैन्यात भरती होऊन त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड केले. सिंगापूरमधील महिलांना एकत्रित करून ब्रिगेडमध्ये सामील करून घेण्याचे श्रेय त्यांनाच जाते. सिंगापूर, बँकॉक आणि रंगून येथील रेजिमेंटमध्ये एकूण 1000 महिला होत्या. सुभाषजींना भारतीय महिलांच्या शक्तीची जाणीव होती आणि म्हणूनच सैन्यात त्यांनी या स्त्रियांना भरती करून घेतले. या काळात देशभरातून स्त्रिया मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडल्या आणि स्वातंत्र्य लढ्यात सक्रियतेने सहभागी झाल्या. यासाठी लागणारे धैर्य, शौर्य आणि चातुर्य त्यांच्याकडे होते. म्हणूनच पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून त्यांनी प्रत्येक मोहीम फत्ते केली. प्रत्येक मोर्चावर विजयाचा झेंडा फडकवला. भारताच्या स्वातंत्र्यात असंख्य ज्ञात अज्ञात महिलांचे उल्लेखनीय योगदान आहे आणि या लढ्यातील त्यांचे महत्त्व कुणीच नाकारू शकत नाही. आज आपण ज्या स्वातंत्र्याचा आस्वाद घेत आहोत त्यामागे कितीतरी भगिनींचा त्याग, बलिदान, समर्पण आणि देशभक्ती आहे हे विसरून कसे चालेल. त्यांचे योगदान पुरुषांइतकेच किंबहुना त्यांच्यापेक्षाही कितीतरी पटींनी अधिक आणि मोलाचे आहे.